उद्यापासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। श्रावण महिन्यामध्ये मांसाहार वर्ज्य केला जातो, त्यामुळे आज आखाड अर्थातच गटारी अमावस्या आहे। या गटारी अमावस्याच्या निमित्तानं आज मटन प्रेमी जे आहेत त्यांनी मटन मार्केटमध्ये मोठी गर्दी केल्याचे चित्र जे आहेत आपल्याला पाहायला मिळते। बघू शकता की अगदी सकाळपासूनच मटन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र जे आहेत सध्या आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळते। मटन आणि चिकन मार्केटमध्ये आज मोठी उलाढाल होल्याचं सुद्धा पुण्यामध्ये पाहायला मिळतं। आता आपण बघू शकतोय की सध्या सकाळ आहे ना, मात्र सकाळीच नागरिकांनी एक मोठी रांग जी आहे ती मटन खरेदी करण्यासाठी सुद्धा केलेलं चित्र जे आहे आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आता श्रावण महिन्यामध्ये एक महिनाभर मटन जे आहे ते वर्ज केलं जातं, त्यामुळे मटन प्रेमींकडून सध्या आखाड आणि अर्थातच गटारी अमावस्याच्या निमित्तानं हे मटन किंवा चिकन खरेदी करण्यासाठी मोठी रांग केलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काही नागरिक आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर आज मटन खरेदी करण्यासाठी आलात, काय बेत आहे, किती किलो घेणार आहेत? आज दीप अमावस्या आहे, गटारी अमावस्या दीप अमावस्या आहे। आम्ही गेली 30 वर्ष यांच्या दुकानातनं मटण घेत असतो। यांचं उत्तम प्रतीचं मटण मिळतं, आम्हाला आवडतं, त्यामुळे मटण घ्यायला आलो। आज काय नियोजन आहे, म्हणजे किती घेणार आहात किंवा बाकीच्यांपेक्षा? प्रपंचाला परत एवढंच। नंतर आता एक महिनाभर तुम्ही मांसाहार करत मांसाहार करत नाही मी, श्रावण पाळतात, मांसाहार पाळतो, श्रावण पाळतो। आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। आज मटण खरेदी करण्यासाठी आलात, काय नियोजन आहे, किती घेणार आहेत मटण? घरच्यांना जेवढं पुरलं असं तेवढंच नेहमीसारखंच घ्यायचं। आता नंतर दिवाळीनंतरच खाणार आम्ही, आता दसऱ्यानंतरच खातो आम्ही। म्हणजे आता प्रदीर्घ पुढचा कालावधी आहे, त्यामुळं आज मनसोक्त मटणाचा बेत आहे म्हणा। हो, एन्जॉय करायचा एक घरात एक बाहेर, छान एन्जॉय करायचा। म्हणजे आज मित्रांसोबत काय नियोजन केलं तुम्ही? मित्रांसोबत संध्याकाळी, आज दिवसभर दुपारी, आज हे दुपारी घरच्यांसोबत आणि संध्याकाळी मित्रांबरोबर खडकवासल्याच्या केदारनाथमध्ये। खरं तर शाळेतला विद्यार्थी आहे सुद्धा, तू मटण खरेदी करण्यासाठी आलात, काय नियोजन आहे, किती घरच्यांनी सांगितलं मटण घ्यायचं? 1 किलो। अच्छा, 1 किलो का? आता परत तू एक महिनाभर मटण खाणार नाही का? आपण बघू शकतो की खरं तर एक मटणाची जी खरेदी करण्यासाठी रांग जी आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर आखाडचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवसाचं निमित्त साधत पूर्ण श्रावण महिन्यामध्ये मटण वर्ज्य केलं जातं, त्यामुळं मटण प्रेमींकडून आज खरं तर मटण आणि चिकनवरचा जो ताव आहे किंवा जो बेत आहे तो अगदी रंगणार आहे। त्यामुळं चिकन खरेदी करण्यासाठी, मटण खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांतराव सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।